नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आपले माननीय रावसाहेब सांडू पवार आता आपल्या नाचेगल गणातील पंचायत समिती सदस्य सविताताई जगन्नाथ जंगले यांच्या विजयी भेटीनिमित्त आज आम्ही या मोडी गावाला या ठिकाणी आलोय। तर मी सर्वप्रथम या मोडी गावातील लोकांचा या ठिकाणी क्षमा मागतो की तुमचे फोनवर कोणत्या ठिकाणी चालू होते, पण प्रत्येक गावामध्ये लोक रावसाहेब पवारला त्या ठिकाणी फोनवर फोन त्यानंतर भेटीगाठीमुळे जो टाईम त्या ठिकाणी झाला त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा या ठिकाणी मागतो। आणि आता सरांनी या ठिकाणी सांगितलं की आमचे बरेच विकासाचे काम या ठिकाणी बाकी आहे, तर कुठेतरी तुम्ही योग्य माणूस या ठिकाणी निवडलेला आहे, कारण हा माणूस मला वाटतं बोलता कमी येतं पण काम करणारा माणूस आहे आणि याचं तुम्हाला 5 वर्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणारच आहे। आता बापूने या ठिकाणी सांगितलं की कुठेतरी महाराष्ट्रापासून आपली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर जो तुम्ही मतदानाच्या माध्यमातून रावसाहेब पवार असो किंवा आपल्या सविताताई यांच्यावर जो विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी रावसाहेब पवारच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की तडा या ठिकाणी जाणारी आणि तुमच्या ज्याही काही अडचणी असेल ते आता सध्या या 8 दिवसामध्ये त्यांच्याकडे भेटीगाठी चालू त्यामुळे थोडं वेळ 8 दिवस त्यांना वेळ द्या, पण तुमच्या ज्याही काही कामाच्या अडचणी असेल त्यांच्यासाठी रावसाहेब पवार सोबत संपर्क साधा, ताई सोबत संपर्क साधा आणि कुठेतरी तुमचं कामाचं निवारण या ठिकाणी 100% होईल असं आश्वासन मी रावसाहेब पवार यांच्या वतीने आश्वासन नाही तर आम्ही या ठिकाणी देतो। आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, तो आमचा मान सन्मान या ठिकाणी दिला आणि जो मतदानाच्या माध्यमातून जो आशीर्वाद या मोहडा गावातील लोकांनी या ठिकाणी दिला भर भरून तो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचं या मतदार बंधू आणि भगिनींचं धन्यवाद व्यक्त करतो। तुमचं प्रेम असाच रावसाहेब पवार व सविताताई यांच्या पाठीशी राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि तुमच्या गावाचा विकास 100% केल्याशिवाय रावसाहेब पवार या ठिकाणी राहणार नाही। मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली।